अमोल कोल्हेंचं अतिशय उत्तम भाषण तुम्ही ऐकलेलं आहे. 2:30 वाजलेले आहेत. इकडं समोरच्या बाजूला प्लेटा दिसायला लागलेल्या आहेत. त्यामुळं तुम्हाला 7-8 मिनिटापेक्षा जास्त थांबून ठेवणार नाही, कारण पुढची सभा ही धुळे जिल्ह्यात आहे आणि तिची वेळ आता झालेली आहे. उपस्थित असणारे गुलाबराव देवकरप्पा, सतीश अण्णा, सुनील गव्हाणे, पंडित कांबळे, माजी आमदार कैलास पाटील, जगदीश वळवी, प्रमोद पाटील, एजाज मलिक, घनश्याम अण्णा, भास्कर काळे, गोरख तात्या, उमेश पाटील, इंदिरा पाटील, दिलीप पाटील, बापूसाहेब चौधरी, ललित बागुल, चंद्रकांत बारेला, ज्योतिताई पावरा, डीपी साळुंके, रुस्तम तडवी. ज्यांना जायचंय त्यांना जाऊ दे. भूक लागली. कार्यकर्त्यांना विनंती आहे कोणी उठू नये आणि 5 मिनिटात त्यांचं सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना आम्हाला इथे यायला वेळ झाला, कारण मिरवणुकीतच जास्त वेळ गेला आणि मिरवणुकीमुळं तुम्ही इथं आणि आम्ही मिरवणुकीत, यासाठी 1 तासभर आपण 1.5 तास वाचवू शकलो असतो, तर तो काही आपल्याला वाचवता आला नाही. त्यामुळं आपल्याला सकाळी 10 वाजल्यापासून इथं तिष्ठत बसावं लागलं. सकाळी इथं एक पथनाट्य झालं. तुम्ही होता का सगळे पथनाट्य बघायला? किती जणांनी सकाळचं पथनाट्य बघितलं? बऱ्यापैकी लोक होते. जेवण वाढू नका, म्हणजे मग गेलेले वीर, सगळे शूरवीर मागे येतील. आपल्या मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. रस्त्यांचे प्रश्न गंभीर आहेत. पाडळसरे धरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. शेतकऱ्यांच्या लाईटचा प्रश्न आहे. अनियमित वीज पुरवठ्यामुळे केळी उत्पादकांच्या तर प्रचंड राग आज आहे. कापसाला भाव नाही. धानोरा वीज केंद्र प्रश्न प्रलंबित आहे. ते झाल्यास विजेची समस्या कमी होईल, पण तेही आता झालेलं नाही. आणि इथले आमदार म्हणतात की आम्ही हजारो कोटी रुपयाची कामं आणली. आता हजारो कोटी रुपयाची कामं जर आणली असतील तर प्रश्न हा आहे की हजारो कोटी रुपयाची कामं ही आपण आणली तर मग रस्ते का एवढे खराब? सामान्य लोकांचं समाधान म्हणावं तेवढं भरपूर नाहीये. लोक नाराज आहेत मी या सगळे सांगितलेल्या मुद्द्यांवर. आणि त्यामुळं या मतदारसंघात जे आमदार आहेत ते आमदार 10 दिवसातनं एकदाच मतदारसंघात येतात, जळगावला राहतात. म्हणजे आपला चोपडा तालुका त्यांना मांडलिक गेलेला आहे आणि त्यांची इच्छा असेल त्यावेळी ते इथे येतात, 1 दिवसाचं काम संपून परत जातात. ही काही चांगली अवस्था नाहीये. आपल्यामध्ये युवकांचा रोजगाराच्या प्रश्नावर देखील अमोल कोल्हे साहेब हे अतिशय व्यवस्थितपणानं तुम्हाला बोललेत. आपल्या सगळ्याच गोष्टी 2020ला किनगाव येथे दवाखान्याचं काम पूर्ण झालंय, पण अजून दवाखाना चालू झालेला नाही. आपण अनेक गावातल्या जोड रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही. बोनक नदी येथील बंधारचे काम करणे, नदीपात्रातील दहिगाव येथे पुलाचं काम प्रलंबित आहे. अशा अनेक प्रश्न हे या मतदारसंघात अनुत्तरित आहेत. आणि त्याचबरोबर युवकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम देखील दुसऱ्या बाजूने चालू आहे. आणि म्हणून माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की उद्याच्या विधानसभा हे याला उत्तर आहे. आपण या विधानसभेतनं मार्ग काढायचा असेल तर ताकदीनं, भक्कमपणानं महाविकास आघाडीचा उमेदवार या मतदारसंघात निवडून दिला पाहिजे. आपल्या समोर मगाशी सगळ्या इच्छुकांनी 2-2 शब्द मांडले. हे 2-2 शब्द मांडले ते तुम्ही सगळ्यांनी ऐकले.
पक्ष महाविकास आघाडीचे जागा वाटप ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी उमेदवार घोषित करेल. त्यामुळं महाविकास आघाडीच्या जागांचं वाटप या 2-3 तारखेपर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यांना काम करायला सुरुवात केली पाहिजे. आदरणीय अरुण गुजराती साहेब यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाच्या कल्पना आपण प्रत्यक्षात आणताना त्यांना पाहिलेलं आहे. वय वर्ष 83 झालं तरी अरुणबाई आजही थकलेले नाहीत आणि कोणतीही पक्षाचा कार्यक्रम असो, जबाबदारी असो, पवार साहेबांचा प्रश्न असो, त्या ठिकाणी अरुणबाई धावत जाऊन त्या ठिकाणी सर्व कामात उपस्थित असतात, आपला वेळ देतात आणि संघटनेतल्या नव्या पिढीला प्रोत्साहन देतात. माझी अपेक्षा आहे की या चोपडा विधानसभेत महाविकास आघाडीचा आपला उमेदवार पुढच्या वेळी निवडून आला पाहिजे आणि तो निवडून येण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं काम करावं. अरुणबाईंच्या नेतृत्वाखाली इथला आमदार जर निवडून आला तर आपल्या सर्वांना खऱ्या अर्थानं विकास पोचेल. आदिवासी समाजांना देखील विकास खऱ्या अर्थानं पोचला याचा अनुभव मिळेल आणि अनेक सेवा आहेत ज्या राज्य सरकारच्या या मतदारसंघात येतात त्या चांगल्या उत्तमपणानं तुम्हाला उपलब्ध होतील. मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपल्या पक्षाचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे. लोकसभेला हे चिन्ह पोचवायचा प्रयत्न आपण केला पण आपल्याला फारसं यश नाही आलं. पण विधानसभेला मात्र इथल्या स्थानिक आमदारांच्या विरोधातला रोष संघटित व्हावा आणि विधानसभेला आपल्या महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा एवढ्यासाठीच आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. सर्वांना शांततेने जेवण